अंगणवाडी सेविकांच्या पाठीवर शाबासकीची थाप, लाडक्या बहिणीला मिळणार योजनेचा लाभ। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। अंगणवाडी सेविकांच्या पाठीवर शाबासकीची थाप, 21,895 लाडक्या बहिणीला मिळणार योजनेचा लाभ। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कल्याण ग्रामीण तालुका स्तरीय आढावा नुकताच कल्याणमध्ये पार पडला आहे। तालुक्यातील 21,895 लाडक्या बहिणींनी पहिल्या योजनेचा लाभ मिळाला आहे। मनसे आमदार प्रमोद राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणमध्ये आढावा बैठक पार पडली आहे। यावेळी अंगणवाडी सेविकांच्या कामाचा आमदार पाटील यांनी कौतुक केलं असून त्यांच्या अडचणी संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे आमदार पाटील यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना सांगितले आहे। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला वितरित होणार आहे। यासाठी कल्याण तालुक्यातील ऑनलाईन 20,951 तर ऑफलाईन पद्धतीने 20,951 अर्ज प्राप्त झाले आहेत, तर उर्वरित 177 अर्ज प्राप्त झाले आहेत। यामधून आतापर्यंत 21,895 लाभार्थी पात्र झाले आहेत, तर 145 अर्ज फेटाळण्यात आले आहेत। कल्याण ग्रामीण तालुक्यातील समितीचा आढावा बैठक कल्याणमध्ये नुकतीच पार पडली आहे। यावेळी समितीचे सदस्य सचिव तहसीलदार सचिन सेलज यांनी ही माहिती दिली आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार प्रमोद राजू पाटील यांनी या योजनेसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा कौतुक केला आहे। मंगळवारी या योजनेसाठी सर्वात जलद गतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या आमदार पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे। यावेळी आमदार पाटील म्हणाले की अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा कौतुक करावे तेवढं कमीच आहे। त्यांच्या मागण्या देखील रास्त असून त्यांच्या मी शासन स्तरावर पाठपुरावा करत आलो आहे आणि करत राहणार असल्याचे देखील सांगितले आहे। यावेळी गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते, बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना पवार, पंचायत समिती संरक्षण अधिकारी निकिता नांदुरकर, अशासकीय सदस्य विवेक खामकर उपस्थित होते। कल्याण